नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याचे इंट्राडे सेटअप डिस्कस करणार आहे. उद्या आपल्याला निफ्टी बँक निफ्टीमध्ये इंट्राडेमध्ये कोणत्या लेवलवरती प्रॉफिटेबल ट्रेड मिळू शकतात, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर आज परत एकदा मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली. 21,820 वरती निफ्टीची आज ओपनिंग झाली होती आणि 21,800 वरून सरळ निफ्टीने 21,575चा लो लावला आणि 21,616 वरती येऊन क्लोजिंग दिली आहे. तर उद्यासाठी निफ्टीमध्ये दोन लेवल मार्क करून ठेवा. वरच्या साईडला 21,700 हा एक सायकोलॉजिकल लेवल आहे. या लेवलच्या खाली जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत आपल्याला कोणताही कॉलचा विचार करायचा नाही. स्पेशली फ्लॅट आणि गॅपअप ओपनिंगमध्ये गॅपअप ओपनिंग आणि फ्लॅट ओपनिंगमध्ये जर निफ्टीने 21,700चा लेवल प्रॉपरली जर ब्रेक केला अपसाईडला आणि 5 मिनिटाची कॅन्डल जर या लेवलच्या वरती क्लोज केली तर आपला जो व्ह्यू असेल तो कॉलचा व्ह्यू असेल. कारण इकडे आपल्याला एक डबल बॅटन फॉर्मेशन बघायला मिळू शकतं. इकडे आपल्याला डबल बॅटनचं फॉर्मेशन बघायला मिळू शकतं. त्या कंडिशनमध्ये आज जो हाय लागला आहे 21,840चा, तिथपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये उद्या कॉल साईडमध्ये बघायला मिळू शकतात. तर उद्या आपण निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 100 पॉईंट OTM याच्यापेक्षा जास्त OTM मध्ये आपल्याला जायचं नाही. तर 21,700च्या वरती आपला काय असेल कॉलचा प्लॅनिंग असणार आहे. फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टीने आजचा लो जर प्रॉपरली ब्रेक केला तर आजच्या लोच्या खाली आपल्याला क्लिअर पुटचा ट्रेड घ्यायचा आहे. टार्गेट्स आपले असतील 21,450 ते 21,400 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला उद्या पुट साईडमध्ये बघायला मिळतील. जो पण आपण ट्रेड घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला 20 किंवा 25 पॉईंटचा चार्टवरती स्टॉप लॉस लावायचा आहे आणि कमीत कमी 50 ते 60 पॉईंटचं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा काय जो झोन आहे 80 पॉईंटचा किंवा 100 पॉईंटचा झोन आहे, या झोनमध्ये थोडंसं आपल्याला वेट करायचं आहे. जर निफ्टी आपल्याला इकडे जर सपोर्ट घेताना दिसेल, इकडे जर आपल्याला प्रॉपरली जर बुलिश कॅन्डलस्टिक दाखवली या सपोर्टवरती, कारण इथून ऑलरेडी निफ्टीने एकदा सपोर्ट घेतला होता आणि 100 पॉईंटची मुवमेंट केली होती. त्याच्यामुळे उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन याच लेवलवरनं म्हणजे आजच्या लोवरनं जर आपल्याला प्रॉपरली जर एखादी बुलिश कॅन्डलस्टिक जर दाखवत असेल तर आपण या लेवलसाठी 21,700च्या टार्गेटसाठी आपण इकडे एक छोटासा कॉलचा आपण ट्रेड घेऊ शकतो. पण त्यासाठी कन्फर्मेशन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. 21,585 किंवा 21,580 या लेवलवरती आपल्याला स्ट्रॉंग कन्फर्मेशन जर मिळालं, कॅन्डलस्टिक जर आपल्याला स्ट्रॉंग मिळाली तर नक्कीच आपण इकडे कॉलचा पण ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, त्याच्यामुळं फ्लॅट ओपनिंगमध्ये इकडे आपल्याला मार्केटमध्ये सपोर्ट जर मिळाला तर आपण एक बाउन्स बॅक परत अपेक्षित धरू शकतो. ओपनिंग नंतर जर निफ्टी सरळ 21,771च्या वरती जाईल तर आपण इकडे काय करणार आहोत कॉलचा ट्रेड घेणार आहोत. उद्याची ओपनिंग जर गॅपअप झाली, गॅपअप ओपनिंग होऊन जर निफ्टीने 21,700चा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्सचा क्रॉस केला अपसाईडला तरी देखील आपला जो व्ह्यू असणार आहे तो कॉलचा व्ह्यू असणार आहे. टार्गेट्स आपले असतील 21,840 म्हणजे जो आज हाय लागलाय तिथपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडच्या निफ्टीमध्ये बघायला मिळतील. गॅपअप ओपनिंग नंतर जर निफ्टी इथूनच 21,700 या लेवलवरनं आपल्याला जर रेजिस्टन्स खाताना दिसेल, कारण इथून आपल्याला जर आपण जर बघितलं तर ऑलमोस्ट 2 वेळा मार्केटमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळालेला आहे. त्याच्यामुळे गॅपअप ओपनिंगमध्ये 21,700 हा जो काही सायकोलॉजिकल लेवल आहे या लेवलच्या वरती तुम्ही 10 पॉईंटचा बफर ठेवू शकता. म्हणजेच 21,710चा लेवल तुम्ही पकडू शकता. कारण एक्झॅक्ट लेवल तुम्ही जर पकडायला जाल तर कधी कधी तुम्ही रॉंग पण होणार. त्याच्यामुळे मार्केटमध्ये 10 पॉईंट वरती 10 पॉईंट खाली असं तुम्ही बफर ठेवू शकता. तर इकडे बघायचं आहे, इथे जर ओपनिंग झाली आणि पहिली किरण जर अशा प्रकारे जर आपल्याला इकडे ग्रीन दाखवली, त्याच्यानंतर मार्केट जर परत या रेंजच्या आतमध्ये येईल म्हणजेच 21,700च्या आतमध्ये येईल तर नक्कीच हा जो ब्रेकआउट असेल तो कम्प्लिटली फेक ब्रेकआउट असेल. त्या कंडिशनमध्ये मार्केटमध्ये आपल्याला एक शार्प डाऊन साईडची मुवमेंट बघायला मिळू शकते. त्याच्यामुळे गॅपअप ओपनिंगमध्ये पहिल्या कॅन्डलवरती ट्रेड करण्याची घाई करू नका. गॅपअप ओपनिंगमध्ये प्रॉपरली 21,700च्या वरती मार्केटला सस्टेन होऊ द्या. ब्रेकआउट कॅन्डल झाल्यानंतर इकडे मार्केट सस्टेन होऊन जर अपसाईडला जर बुलिश कॅन्डल दाखवेल तर आपण इकडे कॉलचा ट्रेड घेतला तर नक्कीच आपल्याला इकडे प्रॉफिटेबल ट्रेड मिळू शकतो. पण अदरवाईज पहिल्याच कॅन्डलवरती तुम्ही जर पहिलीच कॅन्डल तिकडे गेन बनवली आणि त्याच्यानंतर तुम्ही जर इकडे कॉलचा ट्रेड घेतला तर सेकंड कॅन्डल या रेंजच्या आतमध्ये आली तर नक्कीच तुमचा कॉलमध्ये स्टॉप लॉस हिट होईल. त्याच्यामुळे गॅपअप ओपनिंगमध्ये 21,700 हा जो काही लेवल असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. 21,700च्या वरती मार्केट सस्टेन झालं तर आपल्याला अपसाईडसाठी जायचं आहे. उद्याची ओपनिंग जर 21,700च्या वरती झाली आणि मार्केट जर पहिलीच कॅन्डल 21,700च्या आतमध्ये क्लोज करेल तर चान्सेस आहेत की आज जो लो लागलाय
तो लो परत एकदा टच होऊ शकतो. त्याच्यामुळं 21,700च्या वरती निफ्टी ओपन होऊन 21,700च्या आतमध्ये जर कॅन्डलस्टिक क्लोज करेल तर क्लिअरली आपण तिकडे पुढचा प्लॅनिंग करणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 21,600 ते 21,575 पर्यंतचे टार्गेट्स आपले डाऊन साईडला पुटमध्ये असतील. आजचा लो जर ब्रेक केला तर नक्कीच आपल्याला इथून पण ऑलमोस्ट 100 पॉईंटचा फॉल निफ्टीमध्ये उद्या आपल्याला बघायला मिळू शकतो. तर उद्या फिन निफ्टीची पण एक्सपायरी आहे, त्याच्यामुळं मार्केट थोडंसं वॉल्टाईल राहण्याचे चान्सेस आहेत. ऑलरेडी मार्केट आपल्याला वॉल्टाईल बघायला मिळत आहे. म्हणजे काय होतंय, प्रीमियम आपल्याला ₹10 प्रीमियम आपल्याला ₹20 गेलेला दिसतोय, लगेच तो 15 वरती येतोय, लगेच तो 8 वरती येतोय, लगेच तो 30 वर जातोय. तर असे जेव्हा मार्केट असते किंवा अशा प्रकारे जर प्रीमियम आपल्याला जर फ्लक्च्युएट होताना दिसत असेल तर त्या कंडिशनमध्ये प्रॉफिट बुक करणं थोडंसं कठीण होतं. कारण आपण बघितलेली असती प्राइस 120 आणि आपण 120 वरती जर तो एखादा ट्रेड बुक करायला गेलो तर तो कधी कधी काय होतो ₹100 बुक होतो, कधी किंवा कधी कधी ₹90 पण बुक होतो. त्याच्यामुळे काय होतं, आपले 30 पॉईंट तिकडे कमी होतात. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, लिमिट ऑर्डर लावून तुम्ही प्रॉफिट बुकिंग करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे काय होईल, तुम्ही एक्झॅक्ट तुम्हाला ज्या लेवलवरती किंवा ज्या पॉईंटवरती तुम्हाला क्वांटिटीला एक्झिट करायचं आहे किंवा ट्रेडला एक्झिट करायचं आहे, तो लिमिट तुम्ही जर सेट केला तर नक्कीच तुम्ही त्या लिमिटवरती तुमचा जो पण ट्रेड आहे तो एक्झिक्यूट करायला आणि तिकडे प्रॉफिट बुकिंग करा. ओके, मार्केट प्राइसवरती तुम्ही जर बुक करायला जाल तर नक्कीच तुम्हाला हा जो फरक आहे तो जाणवू लागेल. तर उद्याचा गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग पण आपण इकडे डिस्कस केलेला आहे. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये निफ्टी 21,700च्या वरती सस्टेन राहणं गरजेचं आहे. 21,700च्या वरती जर सस्टेन राहिलं तरच आपल्याला अपमूव्ह पॉसिबल आहे. अदरवाईज जर गॅप अप ओपनिंग जर झाली आणि मार्केट जर याच लेवलच्या आतमध्ये येईल तर डेफिनेटली आपल्याला निगेटिव्हिटी बघायला मिळू शकते. ओके, त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये पण आपल्याला कंप्लीट कॉलचा ट्रेड आपल्याला ब्लँडली घ्यायचा नाही. कॉलचा ट्रेड आपण कधी घेऊ, ज्यावेळेस निफ्टी 21,700च्या वरती सस्टेन होईल. ओके, उद्या जर निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाली तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये डेफिनेटली जो आपला व्ह्यू असणार आहे तो पुढ साईडचा व्ह्यू असणार आहे. आपण काय करणार आहोत, एका अपचा वेट करू. गॅपडाऊन ओपन होऊन जर निफ्टी आपल्याला एक अप देईल तर आजच्या क्लोजिंगपर्यंत निफ्टीला आपल्याला एक अपचा आपण वेट करू आणि आजच्या क्लोजिंगच्या आसपास आपण काय करू, एक्झॅक्ट इथे पुढचा ट्रेड घेऊ. टार्गेट जे आपले असतील ते ऑलमोस्ट 21,450 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये पण दुसरं एक प्लॅनिंग असू शकतं. म्हणजे काय, जो क्लोजिंग पॉईंट आहे, ओके, तर गॅपडाऊन ओपनिंग नंतर निफ्टी काय करू शकते, क्लोजिंग पॉईंटला ब्रेक करू शकते. त्याच्यानंतर जर क्लोजिंग पॉईंटला सपोर्ट बनवताना दिसेल, इकडे जर क्लोजिंग पॉईंटला सपोर्ट बनवलं तर आपल्याला अशा प्रकारे एक अपसाईडचा मुवमेंट पण बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे रॅन्डमली आपल्याला ट्रेड करायचा नाहीये. गॅपडाऊन ओपनिंग नंतर क्लोजिंग पॉईंटच्या आसपास आपल्याला जर निगेटिव्ह कॅन्डल जर मिळाली तर नक्कीच आपण काय करणार आहोत, पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. कारण हा जो सपोर्ट आहे तो निफ्टीसाठी रेजिस्टन्सचं काम करेल. त्याच्यामुळं आजच्या लो पासून आणि क्लोजिंग पॉईंटच्या आसपासून आपल्याला निगेटिव्ह कॅन्डल बघायची आहे. निगेटिव्ह कॅन्डलमध्ये आपण काय करणार, पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. तर हा आपला ओव्हरऑल उद्याचा निफ्टीचा व्ह्यू आपण इकडे डिस्कस केला. तर आता आपण बँक निफ्टीकडे बोलूया की बँक निफ्टीचं आपलं काय प्लॅनिंग असू शकतं, कशा प्रकारे आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायला हवे. तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला जबरदस्त फॉल बघायला मिळालेला आहे. 45,700 वरून बँक निफ्टीने सरळ 44,633चा लो लावून 44,888 वर येऊन बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे. तर उद्यासाठी बँक निफ्टीसाठी अपसाईडला 45,000चा जो सायकोलॉजिकल लेवल आहे तो खूप क्रुशियल असणार आहे. 45,000च्या वरती जर बँक निफ्टी प्रॉपरली सस्टेन होईल तरच आपण काय करणार आहोत, कॉलचा ट्रेड घेणार आहोत. त्या कॉलच्या ट्रेडमध्ये आपले टार्गेट्स असतील ते छोटे टार्गेट्स असतील. 45,300 आपलं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 45,400 असे आपण 100 पॉईंटनी आपण काय करू, टार्गेट एक्सटेंड करू. फर्स्ट टार्गेट जर आपला असेल तो 45,300 पर्यंतचे ऑलमोस्ट फर्स्ट टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. बँक निफ्टी फ्लॅट ओपन इथून जर आपल्याला रिजेक्शन घेताना दिसेल, 45,000च्या खाली जर या झोनपासून रिजेक्शन घेताना दिसेल तर क्लिअरली आपण इकडे काय करणार आहोत, पुढचा ट्रेड घेणार आहोत. टार्गेट जे आपले असतील ते परत एकदा 44,600 पर्यंत, म्हणजे जो आज लो लागलाय तिथपर्यंत टार्गेट्स असतील. 44,600 नंतर आपल्याला जे टार्गेट्स मिळतील ते 44,500 असे आपण 100 पॉईंटच्या खाली टार्गेट एक्सटेंड करत जाऊ शकतो. पण मी जर तुम्हाला बोलेन की तुम्ही जर सेफ ट्रेडर असाल तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या लिमिटच्या आसपास मार्केट तुम्हाला मिळालं किंवा तुमचं टार्गेट हिट होत असेल तर तुम्ही तिकडे तुमचं प्रॉफिट बुकिंग करू शकता. कारण मार्केट वॉलेटाईल आहे त्याच्यामुळे प्रॉफिट बुकिंगला थोडीशी प्रॉब्लेम येत आहेत. तर 45,000 हा उद्यासाठी बँक निफ्टीसाठी खूप क्रुशियल लेवल असेल, स्पेशली फ्लॅट ओपनिंगमध्ये. गॅप अप ओपनिंगमध्ये देखील जोपर्यंत बँक निफ्टी 45,000 या लेवलच्या वरती सस्टेन जाईल, म्हणजे काय, ओपनिंग बँक निफ्टी गॅप अप झाली आणि 45,000 या लेवलवरती आपल्याला जर बुलिश कॅन्डलस्टिक जर दाखवली, म्हणजे इकडे आपल्याला लेवलचं जर साईन दाखवलं
त्यासाठी आपल्याला एखादा हॅमर कॅन्डल किंवा डब्ल्यू पॅटर्न अशा प्रकारचं फॉर्मेशन जर मिळत असेल तरच आपण कॉलचा डेट प्लॅन करू, कारण अदरवाईज मार्केटमध्ये आपल्याला निगेटिव्हिटी बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे मार्केट जर गॅप अप ओपन झालं तरी आपल्याला स्ट्रॉंग कन्फर्मेशन घ्यायचं आहे. स्ट्रॉंग कन्फर्मेशन जर मिळालं तर नक्कीच आपण इकडे कॉलसाठी ट्राय करू. अदरवाईज आपण काय करू, गॅप अप ओपनिंग नंतर जर बँक निफ्टी 45,000च्या आतमध्ये येईल, ओके, 45,000च्या आतमध्ये जर सस्टेन झाली आणि हा जो ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनच्या खाली किंवा क्लोजिंग पॉईंटच्या खाली ज्यावेळेस बँक निफ्टी ट्रेड करेल त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू शकता. टार्गेट जे असतील ते 44,700 पर्यंतचे टार्गेट आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये मिळतील. त्याच्यामुळे घाई करू नका. पुढचा ट्रेड आपण कधी घेऊ, ज्यावेळेस क्लोजिंग पॉईंटला ब्रेक करून बँक निफ्टी डाऊन साईडला येईल त्यावेळेस आपण पुढचा ट्रेड प्लॅन करू. आणि कॉलचा ट्रेड आपल्याला कधी घ्यायचा आहे, ज्यावेळेस 45,000च्या वरती बँक निफ्टी प्रॉपरली सस्टेन होऊन इकडे आपल्याला कन्फर्मेशन दाखवेल त्यावेळेस आपण काय करू, इकडे कॉलचा ट्रेड प्लॅन करू. उद्याची ओपनिंग जर बँक निफ्टीची खूप मोठी झाली, म्हणजे 350-400 पॉईंटच्या वरची गॅप अप ओपनिंग जर बँक निफ्टीने आपल्याला बघायला मिळाली तर त्या कंडिशनमध्ये थोडंसं आपण प्राइस एक्शनला फॉलो करू. कारण अपसाईडला जो आजचा हाय लागलाय तो एक बँक निफ्टीसाठी रेजिस्टन्सचं काम करेल. म्हणजे 45,700 हा जो बँक निफ्टीचा काय आजचा हाय आहे त्या हायच्या आसपास बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक रेजिस्टन्स बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे बँक निफ्टी जर मोठी गॅप अप ओपन झाली तर त्या कंडिशनमध्ये थोडंसं आपण प्राइस एक्शन बघू. प्राइस एक्शन बघून आपण तिकडे ट्रेड एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करू. उद्या जर बँक निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपनिंग झाली तर क्लिअरली आपला जो व्ह्यू असणार आहे तो पुढचा व्ह्यू असणार आहे. कारण 45,000 हा बँक निफ्टीसाठी एक रेजिस्टन्सचं काम करेल. त्याच्यामुळं 45,000च्या खाली आपला जो बँक निफ्टीचा कंप्लीट व्ह्यू असेल तो पुढ साईडचा व्ह्यू असेल. टार्गेट्स आपले जे असतील ते 44,700 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. गॅप डाऊन ओपनिंग नंतर बँक निफ्टी सरळ इथे ओपनिंग होऊन तर बँक निफ्टी आपल्याला जर ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन अशा प्रकारे जर अपसाईडला येताना दिसेल तर त्या कंडिशनमध्ये 45,000चा जो सायकोलॉजिकल लेवल आहे तो ब्रेक होऊ द्या. प्रॉपरली जर 45,000चा सायकोलॉजिकल लेवल बँक निफ्टीने जर ब्रेक केला अपसाईडला तर आपण काय करू, कॉलचा रेट प्लॅन करू. तर कॅन्डलस्टिक बघा, आपण लेवल एखादी लेवल डिस्कस केले म्हणजे काय आपला काय व्ह्यू आहे की 45,000 हा एक आपला एक लक्ष्मण रेषा आहे. तर मार्केट इथे ओपन झालं, स्लो अँड स्टडी जर 45,000च्या आसपास आलं तर इकडे आपल्याला बघायचं आहे की निगेटिव्ह कॅन्डल मिळते की नाही. जर इकडे आपल्याला निगेटिव्ह कॅन्डल मिळाली तर आपण तिकडे कन्फर्मेशनवरती काय करू शकतो, पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. पण मार्केट जर सरळ इथे ओपन होऊन अशा प्रकारे जर ग्रीन कॅन्डल फॉर्मेशन बनवत सरळ वरती येत असेल, हा लेवल ब्रेक करते तरी देखील तुम्ही इकडे पुढचा ट्रेड घेताय तर ते कम्प्लिटली रॉंग आहे. तर समजून घ्या की लेवलवरती आल्यावरती मार्केटमध्ये कॅन्डलस्टिक कोणती बनते. कॅन्डलस्टिक तुम्ही जर बघायला लागला तर तुम्ही तिकडे ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. सुरुवातीला तुम्ही जर नवीन असाल तर थोडंसं कन्फ्युजन पण होऊ शकतं किंवा तुम्हाला थोडीशी भीती वाटू शकते. पण एकदा का तुम्ही मार्केटला वॉच करायला लागाल, लेवलवरती तुम्ही ज्या लेवल बघताय त्या लेवलवरती मार्केट जर काम करू लागेल तर नक्कीच तुम्हाला हळूहळू काय होऊ शकतो, कॉन्फिडन्स येऊ शकतो. पण यासाठी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये लेवलवरती मार्केट आल्यावरती कसं बिहेव करते हे थोडंसं वॉच करावं लागेल. हे एकदा का वॉच करायला लागलं तर नक्कीच तुम्हाला हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स येऊ शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.